त्याच्यासाठी आलो की वॅट हा 10% फक्त वाईन बारवाल्यांवर असल्यामुळे आमच्याकडे गिराईकाला परवडत नाही आणि ते अवैधरित्या जाऊन ढाब्यावर दारू पितात, अंड्याच्या गाडीवर दारू पितात, वाईन शॉपमधून दारू घेतात आणि त्यामुळे आमचे धंदे बंद झाले. 10 बार मागच्या वेळेला बंद झाले, अजूनही यावर्षी 10-12 बार बंद होतील. आणि एम्प्लॉयमेंट जे जसं उदाहरण घ्यायचं झालं तर माझ्याकडे 40 एम्प्लॉई होते, आज माझ्याकडे 18 एम्प्लॉई आहे. मी 22 काढून टाकले कारण मला परवडत नाही. म्हणजे तुम्ही बेरोजगारी पण खतम करताय, रोजगारी खतम करताय आणि अवैध धंद्याला चालना देत आहे. म्हणून त्यांना म्हटलं की अवैध धंद्यावर एवढी कडक कारवाई करा, 166 कलमामध्ये त्यांना अटक करा, त्यांच्यावर इलिगल ठिकाणी दारू प्यायल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करा आणि त्यांचे सेल घ्या. आज वाईन शॉपचा एक रेट 10 कोटी रुपये झाला आहे आणि आमचे विकले जात नाही आहे का, तर त्यांची दारूचा सेल हा तिप्पट झाल्यामुळे, त्यांच्याकडे गिराईकाचा ओढा वाढल्यामुळे. आणि इव्हन एवढंच नाही तर बुटलेगिंग एवढ्या जोरात चालू आहे. प्रत्येक वाईन शॉपमधून ऑटो सर्व्हिसनी, ऑटो म्हणा दुसऱ्या व्हेकलनी सर्रात धाब्यावर दारू पोचवल्या जात आहे. हे सर्व बंद झालं पाहिजे, नाही तर आमचा हा रोजगार डुबल्याशिवाय राहणार नाही. आणि होळीच्या तोंडात तुम्ही आज निवेदन दिलं खरं काय म्हणे, कारण आता वेळ कमी आहे आणि होळीचं आणि वाटेल तेव्हा ड्रायडे देतात. वाटेल तेव्हा त्यांना म्हटलं साहेब आम्ही तर लेटर दिलेलं आहे की ड्रायडे देताना तुम्ही सेक्शन 9चा वापर करा. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आमच्या धंद्याकडे तुम्ही बघतच नाही आहे. तुम्ही फक्त वाईन शॉपवाल्यांच्यासाठी करताय, त्यांना होळीच्या दिवशी टाईम पण वाढवून दिला आहे. हे तर चुकीचं आहे ना.